सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधी आधी काही औपचारिकता पूर्ण होत आहेत। सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड एकमताने करण्यात आली आहे आणि या निवडीचं पत्र घेऊन राष्ट्रवादीचे नेते वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी गेलेत। ते पत्र फडणवीसांना देण्यात आले आणि या पत्रानंतर आता फडणवीसांनी राज्यपालांना सुनेत्रा पवारांच्या शपथविधीसाठी शिफारस पत्र दिले। लोकभवनात राज्यपाल सुनेत्रा पवारांना पद आणि गोपनीयतेची शपथ त्या देणार आहेत। या संपूर्ण या घडामोडींकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं असतानाच ही तीनही दृश्य अत्यंत महत्त्वाची आहेत। एकीकडे सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी निवड झाली, त्यानंतर फडणवीसांना गटनेता निवडीचं पत्र देण्यात आलेलं आहे। तर लोकभवनात शपथविधी कार्यक्रमाची तयारी आता पूर्ण झालेली पाहायला मिळते। काही वेळात म्हणजे काही मिनिटात शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवारांचा लोकभवनात शपथविधी होणार आहे। अजित पवारांच्या निधनानंतर घडामोडींना वेग आलेला असतानाच आज सकाळपासून पुन्हा एकदा घडामोडी वाढलेल्या आहेत। सुनेत्रा पवार गटनेतेपदी निवड त्यांची झालेली आहे, तर फडणवीसांना त्याचं पत्र सुद्धा देण्यात आलेलं आहे। आता फडणवीस ते पत्र राज्यपालांकडे पाठवतील।